पीस रेखीतर्फे सगळ्यांचं स्वागत। आज छत्रपती संभाजीनगर आपण आज इथे जमलेलो आहो आणि आत्ताच मौनी अमावस्येच्या निमित्ताने आम्ही आज इथे जमलो होतो आणि ऑरा क्लिनिंग केलं, ऑरा रुजनिंग केलं, रेकी मेडिटेशन झालेलं आहे आणि औरंगाबादचे जे साधक आहेत त्यांचे आपण विचार बघूया रेकीबद्दलचे। सुरू करा तुम्ही दादा। नमस्कार, माझं नाव राजीव पारसवान। मी संभाजीनगर शहरामध्ये राहतो आहे। मी तसं 10 ते 12 वर्षापासून 7 चक्राची माहिती घेत होतो, पण मनासारखी माहिती मला कोणीही देत नव्हतं। जे ते जसे पंथांचे आचरण सांगायचे, असं करा तसं करा, पण आपण हिंदू धर्म म्हणून जे सनातन हिंदू धर्माची जी माहिती आहे 7 चक्राबद्दल, त्यांनी खूप प्रखर आणि खूप चांगल्या आणि सोप्या भाषामध्ये समजावून सांगितली। त्याच्या आवाजामध्ये साक्षात सरस्वतीचा वास मला जाणवतो आहे। आणि 7 चक्राबद्दल जसं पहिलं चक्र, दुसरं चक्र, तिसरं चक्र, त्याचे देवता कोणते, त्या देवतांचा अर्थ काय, त्याचं मूळ तत्व काय, हे सगळं एकदम चांगल्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल त्याचे खूप खूप आभार। मी 3 ते 4 महिन्यामध्ये ह्या ताईंच्या संपर्कात आलो। मला अध्यात्म क्षेत्रामध्ये खूप खूप आनंद येतो आहे आणि मी सतत 7 चक्रांचा अभ्यास करतो आहे। त्यांची आत्ताच आम्ही पिठापूर यात्रेला गेलो होतो, त्याच्यामध्ये यांची फॅमिली होती माझ्यासोबत। माझं नशीब इतकं चांगलं आहे, भाग्य, की ताईच्या ग्रुपमध्ये पिठापूर हा विषय ऐकला आणि दत्तगुरुरायांचं मी लहानपणापासून करायचो आणि एकदम चमत्कार झाला, डोक्यामध्ये लाईट पडला, अरे नाही आपण विसरलो दत्तगुरुरायांना। मग पिठापूरला त्याच्या ग्रुपमध्ये नाव ऐकलं, त्याची माहिती घेतली आणि मग आम्ही सोबत गेलो, माझ्या परिवारासोबत, माझा मुलगा, माझे धर्मपत्नी, ताई, आणि भरपूर लोक होते, जवळपास साधारणपणे म्हणलं तर 100-150 लोक असतील त्यांच्यासोबत सर्व। आणि खूप खूप आनंद घेतला आम्ही भक्तीचा, ध्यानाचा आणि अध्यात्म क्षेत्राचा पिठापूरला। त्यांचे खूप खूप आभार दादा, तुमचे खूप खूप आभार। दादांची माझी 3 महिन्यापूर्वी ओळख झाली यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्यांना मी सहज बोलले की पिठापूरला मी जाणार आहे, तर ते म्हणते ताई आम्ही पण येऊ। तर ते त्यांची मिसेस आणि त्यांचा मुलगा शुभम असे आम्ही गेलो होतो। आमच्या पूर्ण ग्रुपबरोबर ते होते आणि खूप छान, मला असं वाटतं दत्तगुरू माऊलींची त्यांची असलेली ओढ ती पूर्ण झाली आणि असं वाटतं त्या स्थानावर गेलं पृथ्वी तत्व स्वरूपात, तर आपल्याला दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद मिळतात आणि त्या स्थानाचे, त्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद। अजून एक ताई,